त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावर मी अगोदरही बोललो, मी भाष्य करणार नाही. मात्र अमोल कोल्हेंना मी सांगू इच्छितो की त्यांना आता लोकांची गरज आहे, कारण की तिथं कोणी दुसरं तयार पण नाही आहे ना. तुम्ही मला एक व्यक्ती सांगा ज्यांनी महाविकास आघाडीमध्ये मी लढवायला इच्छुक आहे नगर जिल्ह्यामध्ये अशी इच्छा व्यक्त केली असेल. तिथं स्पर्धाच नाही आहे. त्यांना कोणीही भेटत नसल्या कारणाने वारंवार तुम्ही या तुम्ही या अशा प्रकारचे प्रलोभन दाखवण्याशिवाय त्यांना पलीकडे काही पर्याय सुद्धा राहिलेला नाही. तर त्यामुळे मला वाटत नाही की अमोल कोल्हेने काही निमंत्रण दिलं म्हणजे निमंत्रण करीत येतात. जसं भारतीय जनता पार्टीमध्ये स्पर्धा आहे, राम शिंदे साहेब इच्छुक आहेत, आमचे बेरड सर इच्छुक आहेत, मी इच्छुक आहे आणि अजून कोणी इच्छुक असेल लपलेलं ते मला माहित नाही, पण उघडपणे हे 3 इच्छुक आहेत. तर आमच्यामध्ये स्पर्धा तरी आहे. महाविकास आघाडीमध्ये एकही माणूस, तुम्ही आतापर्यंत तुमच्या मागच्या 6 महिन्याचे स्टेटमेंट पहा. मी राज्यातच खुश आहे, मी विधानसभा लढवणार, मला लोकसभा नको. तर एकाही माणसाने जेव्हा इच्छा व्यक्त केली नाही ती जागा रिक्तच आहे, कोणीच उभं नसेल, त्याच्यामागे काहीतरी तर कारण असेल की का कोणी उभं राहायला तयार नाहीये. तर त्यामुळे तो विचार सगळ्यांनी करावा. बाकी अमोल कोल्हेंच्या इन्व्हिटेशनला काही मी फार किंमत देत नाही. फिल इन द ब्लँक्स करायला ज्याची इच्छा असेल त्याने जाऊन करावं, ते मला काही फरक पडत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.